तुम्ही आता मित्रपक्ष म्हणून आज नाही गेली अनेक वर्ष शिवसेनेला म्हणजे उद्धवजी यांना पाहतात. मातोश्रीच्या अनेक बैठकांमध्ये त्यावेळी युतीच्या आपण देखील असायचात. कशा पद्धतीनं आपण बघताय की आता त्यांचे खासदार आले, त्याच्यानंतर आता त्यांचे आमदार येत आहेत. असं म्हटलं जातं की यानंतर नगरसेवक देखील येणार आहेत आणि कदाचित विरोधी पक्षनेते पद देखील संख्या जर बदलली तर त्यांच्या हातून जाऊ शकतं. या सगळ्याकडे आपण कसं बघता? म्हणजे 2019 नंतरची समीकरणं इतकी बदलली त्याकडे. नाही, मला वाटतं की हा विषय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि उभाटाचा आहे की एवढे मोठे संख्येनं खासदार का जातात, एवढ्या प्रकारचं मोठं बंड किंवा उठाव जो झाल्यानंतर सुद्धा आमदार पण त्या अवस्थेमध्ये का आहेत, याचा अर्थ पक्ष सक्षमपणे पुढे नेऊ शकतील याच्यावर आज लोकप्रतिनिधींचा विश्वास नाही. त्याशिवाय त्यांची मतदारसंघामध्ये असणारी विकासाची भूक ही सरकारी पक्षाच्याच माध्यमातून पूर्ण होऊ शकते, याकरता ह्या सगळ्या अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. आणि त्यातच शिंदे साहेब जी भूमिका घेत आहेत ते बाळासाहेब ठाकरेंचाच हिंदुत्वाचा विचार आहे, मराठी अस्मितेचा विचार आहे. आणि त्याच्यामुळे जे बाळासाहेबांना शिवसेना म्हणून अभिप्रेत होतं हं. ते सगळं काम जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी करायला पाहिजे होतं ते एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपल्याच घरात आपण जातोय, गावी आपलं एक घर असतं, 2 खोल्या असतात, इकडच्या खोलीत तिकडच्या खोलीत. त्याच्यामुळे नवा पक्ष, नवं नेतृत्व शिंदे साहेब किंवा पक्ष जाणाऱ्यांना त्या ठिकाणी वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे.